विजयनगरमध्ये उडंका नावाचा एक माणूस राहायचा. प्रत्येक व्यक्तीची काही ना काहीतरी ओळख असते. त्याचप्रमाणे उडंकाची ओळख होती त्याची कंजूशी. तो इतका कंजूस होता की स्वतःची चप्पल देखील हातात घेऊन चालायचा. अरे वा, मजाच आली बुवा. पै पै साठून. कसला भव्य विवाह सोहळा होता, कसलं भव्य जेवण, स्वादिष्ट नारळाची वडी. वा वा वा, मी आजवर अशी कधीच बर्फी खाल्ली नाही. पै पै जोडून. तुम्ही अशी बर्फी कधीच खाल्ली नव्हती? आणि मी तर तुमच्यासारख्या कंजूस माणसाशी लग्न केल्यानंतर बर्फीच खाल्ली नाही. अगं माझं ऐक तरी, पुढच्या वेळी पुन्हा मेजवानी असेल की तेव्हा तुझ्यासाठी घेऊन येईन. माहित नाही पुढच्या वेळी मेजवानी कधी होईल ते. पुढची मेजवानी तुम्ही नारळ आणून दिला तर मी लगेच बनवून देईन. पण तुम्हाला नारळ आणा असं सांगणं म्हणजे म्हशीसमोर पिपाणी वाजवण्यासारखं आहे हो. कारण पै पै जोडण्याच्या नादात स्वतः तर पादुका हातात घेऊन फिरता तुम्ही. कंजूशीच्या नादामध्ये पीठ आणि डाळ काही तुम्ही आणून देत नाही आणि खायला मात्र नारळाची बर्फी हवी. अगं पीठ आणि डाळीची गोष्ट वेगळी आहे ग. जर तू बर्फी बनवणार असशील तर लगेच नारळ घेऊन येतो बघ, पाय पाय जोडून. हो हो, द्या आणून. लगेच आणतो. नारळ घ्या नारळ, नारळ घ्या नारळ. अहो भाऊ, कितीला दिले? प्रत्येक नारळ 5 नाण्यांना दिला. 5 नाणे? 5 नाणी दिली तर माझं तर दिवाळा वाजेल ना रे भाऊ. तर थोडं तरी कमी करा, पै पै जोडून. पै पै जोडून जर तुम्हाला हे नारळ स्वस्तात हवं असेल तर 10 मैल चालत जा. तिथे तुम्हाला हे नारळ 3 नाण्यात मिळू शकेल. काय 5 नाण्यांचा नारळ केवळ 3 नाण्या? अरे माझा मी घाम का वाया घालवू? कधी ना कधी उपयोगी पडेलच की. उडंका दुसऱ्या नारळ विकणाऱ्याकडे जाऊन पोहोचतो आणि त्याची हाव अजूनच वाढते. 3 नाण्यांचं नारळ जर तुम्हाला 2 नाण्यात हवं असेल तर 10 मैल पुढे जा. अरे पैसे वाचवण्यासाठी तर मी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यापर्यंत जाऊ शकतो. एखादं वाहन मिळालं असतं तर. अरे वा, मिळालं. मारायचंच होतं तर जरा तीव्रतेने तरी मारायचं की, म्हणजे मी सरळ नारळ विकणाऱ्यापाशी जाऊन पोचलो असतो. ऐका भाऊ, मी विजयनगर वरून चालत आलो आहे इथे. तर मग काय मी तुझं स्वागत करायला नारळ फोडू? शक्य असेल तर तुम्हीच फोडा की. नारळाचा साल आणि पाणी तुमचं, फक्त खोबरं मला द्या, पै पै जोडून. अच्छा, एक अख्खा नारळ एका नाण्यामध्ये मला मिळेल का हो? अरे का नाही, तुम्ही इतका दुरून आला आहात. हा घ्या नारळ. हे काय, मी तर नारळ मागितला होता. हे तर फक्त रिकामा नारळ आहे. एका नाण्यात फक्त रिकामा नारळच मिळेल. चल निघ इथून, जा, चल फट. तुला नारळ फुकटात मिळू शकतात मित्रा. फक्त पायांना चाकांसारखं चालव आणि 10 मैल अजून पुढे जा आणि समुद्र किनाऱ्यावरून हवे तेवढे नारळ काढ. अरे वा वा. अरे वा, सगळीकडे नारळच नारळ. माझे नारळ. अरे अरे तू ना. अरे हे काय होत आहे? अरे वाचवा, अरे कोणतरी वाचवा रे मला, मी लटकलोय. कोणी ऐका, कोणी ऐका, पाय पाय जोडू.
अरे हे कसं काय झालं? कसं आणि काय ते नंतर सांगतो. तू माझी खाली उतरायला मदत तरी कर. मी कशी काय मदत करू शकतो? अरे स्वतः हत्तीवर बसलायस तरी थोडस डोकं नाही का चालवता येत तुला? पायी पायी जोडू. हत्तीवर उभा राहा आणि माझ्या पायांना पकड, मग मी उतरेन. ठीक आहे? हो, हे सगळं करायला तर खूप वेळ लागेल आणि मी थोड्याशा घाईतच आहे. मात्र हो, जर तू मला 100 नाणी दिलीस तर मग मी विचार करू शकतो. 100 नाणी? मी पायी पायी वाचण्यासाठी इथवर आलो आणि तुला मी खाली उतरण्यासाठी 100 नाणी देऊ म्हणतोयस? अहो नाही, कसलीच घाई नाही. तुम्ही शांतपणे लटकत लटकत व्यवस्थित विचार करा. मी आपला चाललो. अरे अरे थांब मित्र, थांब. मी अवश्य देईन. तू फक्त मला खाली उतरव रे बाबा. चल माझ्या अप्पू. शाबास शाबास. अरे पाय तरी खाली घे ना. अरे अप्पू कुठे चाललास? अप्पू, अरे कुठनं मी तुला सोडवण्यासाठी म्हणून आलो आणि मी तिथे अडकून पडलो. आता मी कोणाला बोलू? इथं तर कोणीच दिसत नाहीये. मिळालं. वाचवा इकडे. इथे आता तुम्हीच आहात जे खाली उतरण्यासाठी आमची मदत करू शकता. हो, का नाही. फक्त मी त्या बदल्यात तुमच्याकडून 1000 नाणी घेईन. काय? 1000 नाणी? तुला माहिती तरी आहे का? मी पायी पायी जोडून 1000 नाण्यांच्या बदल्यात 1000 नारळ विकत घेऊ शकतो. हो, आणि मला हे देखील माहित आहे की 1000 नाणी नाही दिली तर तुम्हा दोघांच्या हाडांचे 1000 तुकडे होऊ शकतात. मी तर चाललो बाबा. अच्छा बरं ठीक आहे. मी देईन. अरे ह्याला सुद्धा आताच पळून जायचं होतं. अरे माझे हात निसटत चाललेत. तू हात सोडू नकोस. तू हात सोडलास तर आपण सगळेच पडू. माझा हात गेलो कामात. माझी नाणी. अगं ऐकतेस का? अहो हे आता तुम्हाला काय झालं? आणि हा नारळ कितीला पडला? 1000 नाण्यांना पडला. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.